आणि आज माहिती आहे किती वाजता उठलोय. तुम्ही विचार नाही करू शकत एवढ्या लवकर उठलाय. हे बघा, कमीत कमी मिनिमम काही 2,000 तरी कंटेस्टंट असतील जे पोलीस भरती एक्झाम द्यायला आलेत. आणि आता आपण तुम्हाला रिझल्ट कसा गेला सांगू का? बघायला गेला की फर्स्ट टाइम होता आपला, त्या मानाने काही. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द माय अनदर व्लॉग. गाईज आता आपण काही उठलेलो आहे आणि आज माहिती आहे किती वाजता उठलोय. तुम्ही विचार नाही करू शकत एवढ्या लवकर उठतात. हे बघा, दिसतंय का किती वाजले? 4:28. आपण 4:30ला सकाळचं उठलोय. कारण गाईज आपण एवढी दिवस जी मेहनत करत होतो, तयारी करत होतो, वर्कआउट करत होतो, त्याचा फायनली तो दिवस आहे परीक्षेचा. तर आज आपली एक्झाम आहे गाईज, पोलीस भरतीची ग्राउंड एक्झाम. आपला 6चा टायमिंग आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे. बघा, पोचलोय आपल्या हायवे रोडला. इकडून टच आहे. तर असा केवढ्या सकाळ सकाळी रात्रात आहे गाईज, 4:30 म्हणजे. तर एवढ्या रात्री मी एकटा चाललोय. असं सुनसान रस्ता, किती वेळ लागेल पण मला माहिती जी लोकेशन आहे. आता आपण चालतच जाणार आहे. खालचे कुत्रे केवढे माझ्यावर भुंकतायत. आता मला इथे लवकर निघायला लागेल. भयंकर कुत्रे खालून भोगतायत. जी कुत्रे काही माझ्यावर सर्व भुकतायत ना, ती वर येऊ शकत नाही मला चावायला. कारण ती आपल्या हायवे रोडच्या खूप खालती साईडला आहेत. तिकडे लोक राहतात खाडीच्या बाजूला, त्यांची ती कुत्रे आहेत. आणि बघा, हायवे रोडला आता आपण चाललोय. तर इथून आपल्याला 5च मिनटं लागणार आहे जायला तर शॉर्टकटकडं. तर चला आता चालत मी जातो. आणि बघा, एवढ्या रात्री कोणच नाही, फक्त मी एकटाच चालतोय, म्हणून तो कुत्रा माझ्यावर भुकत होता. फक्त इथं चालू आहेत आता गाड्या आणि चालतोय फक्त मी. एवढा सुमसान रस्ता आणि एवढ्या सकाळी. काय जातं बघा, ब्रिजवरला आलो मी खालती. अशा बघा, ब्रिजच्या बाजूने अशा सर्व सिड्या आहेत. त्या सिड्याच्या मार्गाने आलो आपण. आणि आता इथून 10 मिनिटावरच असेल आपलं ग्राउंड. आणि जो आपलं ग्राउंडचं आहे ना, मी लवकर का चाललोय माहितीये का? जर 6चा टायमिंग आहे हॉल तिकीटवर तरी. पण आपण लवकर चाललो कारण काय, जेवढ्या लवकर आपण जाऊ ना तेवढ्या लवकर आपलं होईल. आणि तिथं सर्व आता लाईन पण लागलेली असणार, कारण गावसाईडची पोरं काही रात्री देतात. त्यामुळं ते सर्व लाईन लागले असं आपण पण आता लाईनीतच उभं राहणार. मग ते लाईनी वाईज सर्व आपलं फॉर्म सबमिट करतील. ही सर्व प्रोसेस होईल अशी. त्यानंतर आपलं काय होईल, चेस्ट माप होईल, काहीतरी हाईटची मापी होईल. तो ऐसा सब कुछ होएगा. फिर उसके बाद अपना ये चालू होगा पूरा वर्कआउट का. तो अपने को 3 सेशन है. क्या है अपना, एक 1600 मीटर का रनिंग है, और फिर 100 मीटर स्प्रिंट, और फिर अपन गोला फेंक. तो ऐसा 3 होने वाला है. तो उसको तो टाइम लगेगा. पहले तो अपना पूरा डॉक्यूमेंट वेरिफिकेशन होगा, फिर वो सारी चीजें चालू होगी. तो चलो, तो गाइस फाइनली अपन अभी पहुंच ही चुके ग्राउंड पे. देखो पूरे आजू बाजू में गाड़ियां लगी है, पीले पीले दिख रहे हैं ना, पूरे गाड़ियां है पुलिस के. तो अभी जाते हैं अंदर, देखते हैं गाइस. क्योंकि मैं भी ये ग्राउंड पे कभी ज्यादा आया नहीं, एक ही बार आया हुआ आई थिंक. और वो कब, वो भी नहीं पता मुझे. चलो देखते हैं अभी कैसा है ग्राउंड, अंदर कैसा बनाया है इन्होंने, अच्छा है कि नहीं दौड़ने के लिए, सब कुछ के लिए. अभी तो बाहर मुझे लोग भी मिल रहे थे. हाँ देखो, आ ही चुका है ये, देखो क्या सारी लाइटिंग है. तो दिखाता हूँ आपको कि कैसा है ग्राउंड अपना. और देखो क्या ही दिख रहा है, कुछ भी नहीं. थोड़ा सुबह होने दो फिर आपको दिखाता हूँ. और अभी पता है guys कितना बज रहा है घड़ी में? देखो कितना बज रहा है, 4:52. अपन 4:30 बजे निकले थे और अभी 5 बज रहे. और कोई नहीं, अपने को क्या 20-25 मिनट लगे आने को. फिर देखते कहाँ लाइन लगाना है, क्या करना है, सुनता हूँ फिर वैसा लगता हूँ लाइन पे. ग्राउंड पे तो कोई दिख नहीं रहा है, बाहर तो दिख रहे, बाहर लोग आ रहे जा रहे. ये देखो भाई रनिंग, तो दिख रहा है सफेद सफेद, सब पूरा गोया 400. चलो देखता हूँ अभी, ढूंढता हूँ किधर है अपना, क्या है सब.
फायनली गाईज आता मला भेटली लोक आणि मी काही चुकीच्या रस्त्याने गेलतो एंट्री पॉईंटनी. तर परत मी ग्राउंडला जाऊन परत बाहेर आलो गेटच्या आणि आता जाऊन इथं लाईनीला लागलो आहे. बघू शकतो एवढ्या सकाळ सकाळी केवढी पब्लिक आली आहे, केवढे पार्टिसिपंट्स आले आहेत पोलीस भरतीसाठी. आणि ओव्हरऑल महाराष्ट्रातनं आलेले आहेत सर्व, असं नाही की ठाण्यातले आहेत असं नाही, पूर्ण महाराष्ट्राला. आपण तर ठाण्यातलेच आहात. बघू शकतो माझ्या पुढं गर्दी आहे तेवढीच मागं पण गर्दी आहे, आजूबाजूला लोक पण उभे आहेत. तर एवढी गर्दी आहे. कमीत कमी मिनिमम काही 2000 तरी कंटेस्टंट असतील जे पोलीस भरती एक्झाम द्यायला आलेत. आणि आता आपण लाईनीत लागलोय. तर आता बघू आपण कधी आतमध्ये जातो आणि आपला नंबर कधी लागतो आणि आतली प्रोसेस काय असते ते सर्व कळेल आता आपल्याला. आता गपचूप सर्व खालती बसलेत, आपण पण खालती बसतो गपचूप. फायनली आता आपली झालेली एक्झाम देऊ ग्राउंडची पोलीस भरतीची. आणि आता काही 12:30 वाजल्यात. तर आपण सकाळी 5ला आलतो आणि आता 12:30ला फायनली झालंय आपलं. आणि आता काही जसं आतमध्ये पोचलो म्हणजे ग्राउंडच्या आत, तेव्हा काही फोन अलाउडच नव्हता. तर फोन काही बॅगमध्ये होता आपल्या, तर मला काही शूट करायला भेटलंच नाही. तर आता काही फायनल झालोय आता घरी आपण. आणि काही तुम्हाला रिझल्ट कसा गेला सांगू का? बघायला गेला की फर्स्ट टाइम होता आपला, त्या मानाने काही काय बोलू शकतो, एव्हरेज पण नाही, खराबच गेलाय. कारण 50 मार्काचा होता, तर काहीतरी समथिंग काही मला 23च भेटल्यात ग्राउंड एक्झामला. आणि मिनिमम गाईज 40+ पाहिजे होते मला क्वालिफाय व्हायला पेपर एक्झाम साठी. लेखी असते ती, पण आता आपण इथंच फेल झालोय. तर काय नाही, आता झालंय. पुढच्या वर्षी काही जास्त मेहनत करू, थोडे दिवस लवकर आपण प्रॅक्टिसला लागू. कारण आपण यावेळी प्रॅक्टिस पण नव्हती केली, 10-15 दिवसच घेतली. परत माझ्या पायाला पण लागलेला, तर आता पण पायाला थोडा पेन आहे. तरी काही ती केला सर्व. तर चला. आणि आमच्यात काही टोटल 10 जण होती ग्रुपमध्ये, तर 10 पैकी काही एकच जण क्वालिफाय झालाय, बाकी सर्व डिस्क्वालिफाय आहेत 9च्या 9. तर असा होता. आणि माझ्या ग्रुपमध्ये सर्व मोस्टली फर्स्ट टाइमच होते, काही काही सेकंड टाइम होते. आणि जो क्वालिफाय झाला त्याचा पण सेकंड टाइम होता. त्याला काही 50 पैकी किती भेटले, 40 भेटले. तर काही माझी आहे ना 100 मीटरची रनिंग चांगली गेली. आणि गोळा फेक पण बघायला गेलं की एव्हरेज गेला. आणि काही सर्वच घाण गेलाय म्हणजे आपले 1600 मीटरची रनिंग. तर काही 1600 मीटरच्या रनिंगला मला टोटल 7 मिनिटं लागली, 7 मिनिटं. त्यामुळे काही तिथं आपले जास्तच मार्क गेले. तर तिथं काही मला 5च मार्क भेटले 20 पैकी. मग तिथंच आपण बाहेर गेलो. काय नाही, फर्स्ट टाइम होता, एक्सपिरियन्स घेतला आपण. नेक्स्ट टाइम अजून जास्त मेहनत करून येऊ. आणि आता पण घरी जाऊ, तर थकलोय खूप. घरी जाऊन काही आंघोळ पण करायला लागेल. हातपाय सर्व माशी आहेत, माती. आणि पूर्ण काही इकडं 1600 मीटर धावत पूर्ण धूळ तोंडात जात होती, नाकातनं तोंडातनं सर्वकडनं. आणि आता आपण चाललो, आपला ब्रिज पण आलाय, ते बाजूला काही बघा मस्त गार्डन आहे. चला आता जातो घरी, होऊ आता आंघोळ करेल फटाफट. जाणं पुन्हा आता आपण घाम झालं, चेहरा ऑइली झालाय, काळा झालाय आणि हात पण आपल्या आहे. चला, ते मी काही खायला घेतलेलं आपले केळे, तर फक्त केळेच खाल्ले. रताळ घेतली, ते पण खायला टाइमच भेटला नाही. काय आतमध्ये काहीच नेऊन नाही देत, पाणी पण नाही, खायला काहीच वस्तू नाही, फक्त आपले डॉक्युमेंट न्या बस, तेवढंच. बाकी सर्व तुम्हाला फक्त आतमध्ये पाणीच भेटले. तर असं होतं आतमध्ये सर्व. तर सोडायची नाही, हारलो पण काय आपण अनुभव घेऊन चाललोय, त्यामुळे आपला काही टेन्शन नाही. नेक्स्ट टाइम हाच अनुभवाचा उपयोग करून आपण चांगला करूया. आणि आता आपला ब्रिज पण आलाय, तर आता सकाळी तुम्ही बघितलं शॉर्टकटने आलतो, त्याच्याच शॉर्टकटने आता परत घरी जातो मी मस्तपैकी. मग गरम गरम पाण्याने आंघोळ करतो, गरम गरम नाही काय, थंड पाण्याने आंघोळ करू आपण. वर दुपारी आता आपण गरम आहे, परत कुठं गरम पाणी आंघोळ करू. चला आता आला इथं, जातो आता आपल्या शॉर्टकटनी घरी. अभी गाइस घर आके फाइनली मैं नहाया मस्तपैकी, और अभी जाके अच्छा फ्रेश लग रहा हूँ, क्योंकि गाइस उधर पूरा रेड सॉइल था, तो पूरा फेस और बॉडी पूरा ऑयली ऑयली हो गया था, और पैर में भी मिट्टी मिट्टी लगी थी, तो इसलिए बोला नहा लेता हूँ। सुबह भी गाइस मैं नहा के गया था, 4:30 बजे निकला था तब, और अभी वापस नहाया, तो 2 बार नहाया आज। तो गाइस अभी अपन फेल होके आए,
आज पुलिस भर्ती के एग्जाम में, और अभी गाइस आया हूँ तो खाते थोड़ा पेट भरते, फेल होने के चक्कर में थोड़ा स्वीट पोटैटो खाते। इतना सारा लेके गया था गाइस, पर उधर खाने का टाइम ही नहीं मिला। प्रोटीन लेके गया था और प्रोटीन खाने का ही टाइम नहीं मिला। तो चलो अभी भूख भी लगी है मुझे, तो नहाया हूँ मस्त पैकी, तो अभी इसको सोलता हूँ मस्त पैकी और खाता हूँ। फिर धीरे धीरे इसको सोल सोल के, इसको गाइस इंग्लिश में तो अपने स्वीट पोटैटो बोलते हैं, मराठी में रत्ताले, और हिंदी में क्या बोलते हैं गाइस मुझे पता ही नहीं है। तो आप कमेंट करके बताना इसको हिंदी में क्या बोलते हैं। और मैं तब तक खाता हूँ इसको फटाफट और लेता हूँ प्रोटीन। एग्जाम देने के बाद गाइस मैं घर आया और तुरंत सो गया। तो गाइस पूरा थकावट था बॉडी में, बॉडी थोड़ी पेन कर रही थी क्योंकि अपन सुबेरे से भाग गए थे। तो आया और फिर डायरेक्ट गाइस सो गया। तो सीधा अभी उठा हूँ 2-3 घंटे में, 3 बजे सोया था अप्रोक्सीमेटली, तो 2-3 घंटा सोया और अभी उठा हूँ तो गाइस पेट में चूहे दौड़ रहे। तो अभी भूख लगी थी, तो देखो अभी मैं बना रहा हूँ अपना मैगी, गर्मा गर्म बन रहा है। तो मैगी बनने का करते गाइस इंतजार। फिर मैगी बनने के बाद खाएंगे फटाफट गर्मा गर्म मैगी। और बहुत दिनों बाद खा रहा हूँ मैगी में भी। तो चलो देखता हूँ अभी मैगी बनने की राह, फिर खाते हैं फटाफट मैगी गर्मा गर्म। अभी गाइस अपना फाइनली नाइट का डिनर हो चुका है और अभी अपने का टाइम है गाइस सोने का। तो आज अपना पुलिस भर्ती का एग्जाम था, तो आया सोया, फिर अभी खाना खाऊंगा और वापस सोऊंगा। क्योंकि गाइस अभी भी बॉडी में पेन ही है, तो थोड़ा आज रेस्ट ही करेंगे। तो आज मैं सो भी रहा हूँ जल्दी। चलो, कल तो गाइस नींद भी नहीं आ रहा था, कल तो 1 बजे मैं सोया रहूंगा रात को, और 4:30 बजे उठा था। तो आज थोड़ा जल्दी सोते हैं और अपना आज नींद का साइकिल कंप्लीट करते हैं 6-7 आवर का। तो चलो ये व्लॉग को भी करता हूँ गाइस सोने के पहले एंड। तो गाइस ये व्लॉग आपको कैसा लगा मुझे कमेंट करके जरूर बताना। एंड गाइस लाइक शेयर एंड सब्सक्राइब करने को भूलना मत। मिलते हैं गाइस ऐसे एक नए व्लॉग में। आज के लिए इतना ही। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग गाइस।